आमचे कावळा महाराज जो आहे सकाळपासून अगदी मी उठायच्या आधीपासूनच काव 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 करत होता खिडकीमध्ये आणि काहीतरी खायला बघतोय. तर मी आज त्याला सकाळपासून खायलाच देते. तोच येतोय की आणखी दुसरे पण येत आहे मला कळत नाही आहे. पण आज खूप कावळा येतोय. तर ॲक्च्युली आज त्याला पुन्हा खायला देते मी. तर आज बऱ्याच आज पोरांना थोडी सुट्टी होती, म्हणजे एकाला तर सुट्टीच आहे, एकाचं आज ऑफिसला सुट्टी आहे. तर आता मी त्याला देत आहे बघा खिचडी. हे बघा, त्याला चपाती पण दिली, पुन्हा आज पोहे केले होते नाश्त्याला ते पण दिले. हां, 2-2 येत आहे, बरोबर आहे. हे बघा दुसरा पण आला. मी तेच म्हटलं, हा एक जातोय एक येतोय, पुन्हा येत. आणि मी किचनमध्ये आल्यावरच येतात ते. मी बाहेर गेली का लगेच उडून जात आहे. आणि आज किचनमध्ये पसारा बघा. उशिरा उठल्यानंतर ना खरंच भांडी किती पडलेली आहे नाश्त्या चहा पाण्याची. त्यानंतर आता मी आज बनवते अळूच्या वड्या. तर ही आमच्या झाडाची पानं आहे मस्त ताजी 3-4च निघाले. आणि हे इकडे बघा मी गावावरून आणले होते, तर हे स्वच्छ धुतलेले आता. आणि त्यांच्या अशा ह्या टोपलीमध्ये मस्तपैकी स्वच्छ धुतलेले आणि त्याच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहे. आणि काही पानं थोडेसे खराब होत होते, तर मी ते कापून घेतलेले आहे. आणि हे बघा ह्या पानाचा आकार कसा झालेला आहे दाखवते मी तुम्हाला. आता तुम्हीच सांगा की कसं झालं आहे, बटरफ्लायसारखा झाला आहे की नाही. कापले मी त्याला, थोडी ही बाजू खराब होती म्हणून ट्रायंगलमध्ये. हे बघा, तर ते अगदी बटरफ्लायसारखं झालेलं आहे. आणि पसारा बघू शकता आजचा, कारण नाश्ताची पण चहाची पण स्वयंपाकाची पण सगळीच गर्दी. आणि किचनमध्ये पसारा बघा. आता हे जेव्हा क्लीन करेल तेव्हाच मला बरं वाटणार आहे. तर म्हटलं आता कामात काम, भांडी राहिलीच आहे तर हे पण करू. आणि याचा खूप राडा असतो, राडा म्हणजे याची भांडे खूप पडतात. तर ही आज कांदे खाली झाले म्हणून ही कांद्यांची टोपली मी धुतली तर त्याच्यातच म्हटलं पानं पण स्वच्छ धुवून घ्यावे. आणि हे झाडाची काढलेली आहे. आता हे पिल्लांसाठी घेऊन जात आहे का काय मला कळत नाही आहे, पण आज खूप येतो आहे. आणि आज विशेष म्हटलं म्हणजे मला अगदी श्राद्ध पक्ष्यांसारखं फील येतं आहे, कारण कावळा शोधून मिळत नाही, येत नाही. पण श्राद्ध पक्षीला पण माझ्याकडे बरोबर कावळा येतो, नेहमीच येतो. आणि आज तर हा सकाळपासूनच येतो आहे. मध्ये काय माहिती गायब झालेला, तर येतच नव्हता. आणि आता पुन्हा त्याने चालू केलेलं येणं. तर मी त्याला पहिली चपाती कावळ्याचीच असते, तो नाही आला तरी मी एक चपाती मोडून इथे ना तुकडे करून ठेवून देते आणि पाणीसुद्धा भरून ठेवते. तर असं पाणी पण पितो तो आणि काही खायचं तर खाऊन पण घेतो. आणि आज मी मिस्टरांना थोडी डाय लावली म्हणून हे ग्लव्स इथे धुवून ठेवले, चिपकून गेले. तर हां, काय सांगत होती मी, तर त्याला एकाला खिचडी आवडते, एकाला चपाती आवडते. तर हे पान आहे, आता ही धुते मी. 3च निघाले झाडाची, एक छोटंसं आहे ते पण आता याच्यामध्येच धुते. आणि हा फील जे मी बोलत होते तुम्हाला की आज मला श्राद्ध पक्ष्यांसारखं फील येतं आहे, कारण आज सकाळपासून कावळा पण येतो आहे तेच सांगते. आणि आज आहे 17 तारीख, 17 जून. तर आज माझ्या वडिलांना जाऊन 17 वर्ष झालेली आहे. सकाळपासून मी थोडी नर्वस होती, म्हणजे आता बोलू पण नाही शकत आहे मी. तर त्यांना जाऊन 17 वर्ष झालेली आहे. आणि हे बघा जाम गरमी होते आहे, तर वाटतही नाही की मी आंघोळ केलीसारखी. तर हे बघा केस पण विंचरायचे राहिले आणि किचनमध्ये खूप गरमी होते. तर 17 वर्ष झाली आहेत आज त्यांना जाऊन, तरी पण ते आठवणीत आहे. आज म्हणजे नेहमीच असतात. तर माझं तसंच म्हणणं आहे की नेहमी आठवणीत राहा, तुम्ही पोरांवर आशीर्वाद राहू द्या. तर खूप आज कसं तरी होतं आहे. आणि कावळाही येतो आहे, सारखं खातो आहे. तर ते मला खूप रिलॅक्स वाटतं आहे की कुठल्या ना कुठल्या रूपात आपले जे पित्र असतात ते येऊ शकतात असं म्हणतात. तर आपण तेच घेऊन चालायचं. आपली जी परंपरा म्हणा किंवा संस्कृती म्हणा जे आहे ते, की जसं श्राद्ध पक्षामध्ये आपण कावळ्यांची खूप आतुरतेने वाट बघतो की त्यांनी काहीतरी खावं. त्यांनी खाल्लं म्हणजे आपल्या पितरांनी खाल्लं, पूर्वजांनी खाल्लं असं आपण मानतो. तर तसंच आज मला फील होतं आहे की तो कावळा सारखं मला आवाज देतो आहे आणि मी त्याला खायला देते आहे आणि तो खूप प्रेमाने खातो आहे. हे जे पण मी देते आहे ते पुन्हा येतो आहे, संपल्यावर पाणीसुद्धा पितो आहे. तर मला खूप आनंदही होतो आहे. आणि वडील जाण्याचं तर मला
थोडंसं अफसोस तर होईलच, होतोच सगळ्यांना. तर चला आता ह्या अळूच्या वड्या तर मी आता दाखवते. तर हिचे घेतलेलं आहे मी 2 वाटी बेसन पीठ आणि पानं जे आहे म्हणजे ह्या साईजचीच आहे. तर हे जवळपास 15-1 पानं असतील. तर याचे 2 किंवा 3च रोल बनतील कारण छोटे छोटे पानं आहेत. तर याच्यासाठी मी 2 कप बेसन घेतलेलं आहे. 2 वाटी सॉरी 2 कप वाटी आपण घेऊ शकतो. आणि याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मी अर्धी वाटी. तांदळाचं पिठाने अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होता, जसं की आपल्या भज्यांमध्ये आपण, मी तर टाकते, तुम्ही टाकता की नाही मला माहिती नाही. तर ते आणि त्याच्यानंतर ओवा टाकलेला आहे, तीळ टाकलेली आहे, जिरेची पावडर टाकलेली आहे, हिंग टाकलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरची माझ्याकडे पेस्ट असते केलेली ती टाकलेली आहे, अद्रक पण असतं त्याच्यामध्ये. ते नसेल तर तुम्ही नुसतं अद्रक लसूण पेस्ट पण टाका. हळद, थोडंसं तिखट आपल्या चवीप्रमाणे, कारण मी हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे मीठ आणि ओवा एवढं टाकलेलं आहे. आणि काश्मीरी लाल मिरची तुम्हाला टाकायची तर ती पण टाकू शकता, पण मी हिरवी मिरची ऑलरेडी टाकलेली आहे. आणि गरम मसाला थोडासा, धने पावडर एवढं टाकलेली आहे. आता हे पानं मी धुतलेली आहे. त्यांच्या जसं की मी सांगितलं अशा जास्त शिरा नव्हत्या, म्हणजे मोठे पानं नव्हते म्हणून एवढं निघालेलं नाही आहे बघा, एवढंच निघाले. आता ते छान थोडंसं प्रेस करते मी आणि भरून रोल तुम्हाला दाखवते स्टीम करून कसं होतात ते. तर आज आहे 17 जून, जसं की मी सांगितलं माझ्या वडिलांना जाऊन 17 वर्ष झालेली आहे. आणि आज अमावस्या पण आहे, तर आषाढी अमावस्या जी की आपण म्हणतो, तर खूप मोठी अमावस्या आहे. तर आजचं सकाळचं तर माझं आटोपलेलं आहे पूजा वगैरे. त्यानंतर आज असं म्हणतात की दान करावं, तर दान तुम्ही गरिबांना पण काही खायला देऊ शकता, खाण्याची वस्तू. आता दान म्हटलं म्हणजे बरेच दान असतात, पण आपण साधारण माणसं आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे आपण दान करू शकतो. तर आज कावळाच येतो आहे तर आज मी त्याला खायला देते, मी हेच एक माझं दान समजते आहे. तर अशा प्रकारे अमावस्येचं तुम्ही करू शकता. आणि थोडीफार माझी पूजा राहिलेली आहे, म्हणजे जे आपलं घरात श्रीयंत्र आहे त्याचीसुद्धा मी पूजा करते अमावस्या पौर्णिमेला. तर ती पण मी करेल, पण आज पोरं घरी असल्यामुळे मला आज किचनमध्ये जरा जास्त काम आहे. तर ते संध्याकाळी जरी केली तुम्ही 6च्या आत, म्हणजे दिवाबत्तीच्या पहिले तुम्ही करू शकता. संध्याकाळी काय करायचं आहे ते. आणि आता दुपारचे वाजले 2, तर 2 वाजता माझं कंप्लीट काम झालेलं आहे, म्हणजे थोडंसं बाकी आहे. आणि हा सकाळपासून 4थ्यांदा 5व्यांदा जास्ती म्हटलं तरी चालेल. आणि येतोय आणि खातोय आणि भरतोय सुद्धा. कोणाला घेऊन जातोय काय माहीत पिल्लांना. हे बघा खूप वेळात आला. आणि मी आता तिकडे रूममध्ये जायला लागले, हॉलमध्ये. तर जोरजोरात काव 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 करत होता. त्याला वाटलं की मी इथून जाते, मला खायला नाही देत आहे. त्याला खायला दिलं आणि शांत बसला. आता बघतोय काय करताय, माझा फोटो काढताय, व्हिडिओ करताय. तर हे बघा चोचमध्ये भरतोय आणि तो आता घेऊन जाईल कोणाला तरी खायला किंवा तो खाईल. आणि इथे कंप्लीट झालेलं आहे माझं किचन, आता बघू शकता. सकाळी किती पसारा होता आणि आत्ता क्लीन केलेलं अगदी. तर खूप एकदम मनाला पण एकदम शांत वाटतंय, एकदम मस्त वाटतंय क्लीन झाल्यानंतर. हे बघा भांडी किती होती बघा, सकाळची चहा नाश्ताचीच भांडी आहे आणि थोडंफार स्वयंपाकाची. आणि हे बघा एकदम क्लीन झाले. आता हे बॉटलमध्ये स्प्राईट होतं, ते खाली गेलं तर मी 2-3 वेळा त्याच्यात पाणी भरेल ओतेल हे उडाले बंदूक. त्यानंतर ते थोडंसं त्याचा वास गेल्यानंतर ना ह्या बॉटल आपण यूज करू शकतो. मी यूज करते कारण खूप चांगले असतं ह्या बॉटल. पोरं कसे असले तर एखाद्याच पडते झडते आपली दुसरी बॉटल, हिला झड काही होत नाही आणि खूप छान असतं, कुठे कॅरी करायला पण चांगले असते. तर मी फेकत नाही जर चांगले असेल तर. आणि ह्या दूधच्या पिशव्यानं धुवून मी ठेवलेल्या आहे 2 दिवसाच्या. आता या मी डस्टबिनमध्ये टाकेल, कारण पहिली ना मी लसूणवाल्याला देत होती, आता मला दिसत नाही तो, म्हणजे ते प्लास्टिकच्या पिशव्या दिल्यानंतर ना लसूण भेटायचा. आणि हे बघा एकदम मस्त क्लीन झालेलं आहे. थोडंसं हे साफ करायचं राहिलं आहे, तोपर्यंत तो आला तर म्हणून त्याला खायला दिलं मी. आणि एकदम मस्त वाटतंय. हे बघा पुन्हा आला बघा, कोणाला तरी भरवायला गेला होता तो. आणि वड्या दाखवते मी तुम्हाला, मी कापलेलं नाही आहे पण काढून ठेवलेल्या आहेत त्या. हे बघा. तर आता संध्याकाळी ना म्हणजे पसाऱ्यामध्ये पसारा आवरून जातो म्हणून मी सकाळी करून ठेवलेलं, म्हणजे 12 वाजता. तर भांडी वगैरे पण त्याची ही भरपूर पडलेली, तुम्हाला माहिती त्याचा राडा असतो, तर माझा तर असतोच. तर हे बघा अशा प्रकारे 4 रोल झालेले आहे.
पानं 15-20 होते, पानं पण छोटी छोटी होते म्हणून रोल पण छोटे छोटे झालेले. आता मी याला संध्याकाळी छानपैकी तळून घेईल जेवणाच्या वेळेस, किंवा आता पोरांना 4-1 वाजता भूक लागली तर देईल. आणि उद्या आहे संडे, तर संडेला मी टाकलेला आहे, संडेसाठी इथे उडदाची डाळ टाकलेली आहे आणि इथे टाकलेला आहे तांदूळ. तर ही आहे उद्याची नाश्त्याची सोय, जे की 1 दिवस आधीच आपण करून ठेवतो. आणि इथे मी अगदी छोटंसं मटकं हे असे भरून ठेवते. सकाळी उठल्यानंतर मी जे आहे हेच पाणी पिणार, थंड नाही पीत. गरमी आहे म्हणून माठातलं पिते. एरवी असं थोडंसं वातावरण थंड असलं तर मग मी कोमट पाणीच घेते, पण आता कोमट पण नाही प्यायला इच्छा होत कारण गरमीच खूप आहे. आणि याच्यात थोडंफार काय काय उरलेलंच असतं. ढोकळे बनवले होते, त्याचं हे तेल उरलेलं होतं. त्यात पण खाली एकाच्यात तूप आहे, एकाच्यात तळणाचं तेल आहे. आणि हे काल मी पापड फ्राय केले होते, तर मग राहू दिलं कारण मला माहिती आहे संडे वगैरे असलं काही असलं तळण असतंच. याला झाकून ठेवलेलं तेलाला. हे बघा, एरवी माझी छोटीशी एक कढई असते तळणाला, कारण आमच्याकडे भाजून पापड खातच नाही, तळूनच खातात. आता ह्या वड्या त्यात तळल्या जातील म्हणजे वाया नाही जाणार. आणि हे चमचे असे मी थोडे घासून साईडलाच ठेवते, कारण चमचे भरपूर निघतात माझ्या भांड्यांमध्ये, प्रत्येक याला मला चमचा लागतो. तर हे काय होतं की भांड्यांमध्ये जर ठेवलं ना तर मग अजून भांडे मी लावलेले नाही आहे बघा, मग चमचे शोधण्यात वेळ जातो. आणि ह्याच्यात जर लावले ना तर गळून जातात ते खाली, म्हणून मी काय करते की सेपरेटच चमचे असे ठेवून देते. चला भेटूया पुन्हा. आता उद्याच मी तुम्हाला दाखवेल नाश्त्यामध्ये काय बनवते आहे, म्हणजे सांगितलं तर आहे तुम्हाला डोस्यांचा प्लॅन आहे. तर बघूया संध्याकाळी जर व्हिडिओ जमला तर करेल, नाही तर मग उद्याच.